बोलो सीताराम राम, बोलो राजा राम राम, बोलो सीताराम राम, बोलो राजा राम राम। मागच्या रविवारी आपली एक ओळी अर्धी झाली आणि आपण थांबलो, तर त्या ओळीचा पहिला भाग जो आहे तो घेणं जरूर आहे. कसं आहे, मग म्हणे सर्वत्र सच्चिदानंद मीच एक स्वतःसिद्धो, जो आपण भेदू नेणून या जाणे. आपला विषय काय झाला की त्याला भेद कळत नाही असं नाही, पण भेदामध्ये अभेदानं तो वागतो. आणि अभेदानं वागणं म्हणजे या व्यवहाराच्या अगदी काही उलट आहे अशाचा भाग नाही. एक उदाहरण घ्या आपण, की एका बाईला एक 4-5 मुलं आहेत आणि त्या मुलांना कपडे शिवायचे. मोठ्या मुलं 15 वर्षाचा, दुसरा 12-13 असे त्यांचे हे आहे. तर ज्या समजा त्यांनी एक कापडाचे ठाण आणले, ज्या वेळेला तो कपडे बेचतो, त्या मुलांचे कपडे बेचतो, त्यावेळेला त्यांच्या शरीराच्या मानाने तो बेचतो. खरं म्हणलं तर प्रत्येकाच्या शरीराचं माप निराळ. प्रत्येकाला कपडा शिवणार तो निराळ्या आकाराचा शिवणार. समजा 40 लोकांना कपडे शिवले मुलांना, प्रत्येक जण म्हणतो आम्हाला बरोबर केलं. म्हणजे समानता म्हणावी तर समानता नाही, दिसतच आहे. आणि नाही म्हणावं तर समानता आहे. म्हणजे ज्ञानी पुरुष व्यवहारामध्ये वागत असताना, आता अलीकडे तर द्या, पूर्वी काय असे घोडे वापरीत ना, या गावाहून त्या गावी जायला घोडे वापरीत. समजा एका माणसाचा टांगा आहे आणि त्या टांग्याने तो एकाकडे पाहुणा गेला, याला पक्वान्नाचं जेवण दिलं, घोड्याला चंदी दिली, हरभरे दिले. वास्तविक पाहत तर पक्वान्न आणि चंद्यात किती फरक आहे, तरी पण आपण म्हणतो ना दोघांना बरोबर केलं. म्हणावा तर भेद आहे, म्हणावा तर भेद नाही. असं ज्ञानी पुरुष जगामध्ये वागतो. हा विषय मागच्या वेगवेगळा आहे. आपण असं समजू नका त्याला भेद कळत नाही. भेद अंतिम सत्य आहे हे तू मानतो, अल्टिमेटली रियल, शेवटपर्यंत खरं आहे असं नाही. माणसं ती माणसच सगळी. ही जी भावना आहे ती भावना ठेवून ज्याला जे योग्य आहे ते देणं, ही समानता करते. त्याच्याशी काही राजकारणाचा संबंध नाही, पण समानता आपण म्हणतो ती खरी नाहीये, हे काहीतरीच आहे. म्हणजे ज्याला जे शक्य नाही, जो ज्याला लायक नाही ते त्याला देणं म्हणजे तुमच्या राज्य व्यवस्थेचा विचका करणं आहे. सगळे शाणे तिथे आपले, आपण मूर्खपणा घेणं हेच बरं. मुद्दा कारणच असा, हे मागच्या रविवारी झालं. अशी दृष्टी का येते त्याला? मग सर्वत्र सच्चिदानंद आणि मीच एक स्वतः सिद्ध. परमात्मा म्हणतायत की हा जो मी सच्चिदानंद आहे हा सर्व बाजूला व्यापून आहे आणि हाच मी स्वतः सिद्ध आहे. आता वेदांत संपतच आलेला आहे, एक 5 ओव्या राहिल्या आहेत, बाकी मग अध्यायाचा उपसंहार आहे. त्यामुळे थोडस आपण धीर धरा. हे सच्चिदानंद काय भानगड हो? त्या 3 पद आहेत, सत, चित आणि आनंद, अशी 3 पद आहेत. याचा तुम्ही आम्ही जो अर्थ समजतो ना, तो तसा अर्थ वेदांतात नाही. पहिली गोष्ट अशी, सत. सत म्हणजे नुसतं जे आहे ते, ज्याला कधी नाही हे माहिती नाही ते आहे. ज्याचं आहे पण नाहीपणामध्ये सुद्धा व्यक्त होत ते आहे पण. उदाहरण घ्या, एक माणूस आहे आणि तो घरात नाही. घरात नाही म्हणजे तो मेला असं नाही. किंवा एक माणूस निजलाय, विश्रांती घेतोय म्हणजे तो मेला नाही. म्हणजे त्याच आहे पण तुम्हा आम्हाला जे साक्षात व्यक्त रूपानं दिसत, हालचालीच्या रूपानं दिसत,
ते दिसून नसून सुद्धा त्याचं आहेपणा आहे. म्हणजे त्याच्या आहेपणाला त्याच्या या तात्पुरत्या नाहीपणाचा संबंधच नाही, त्या नाहीपणाची पार्श्वभूमी ते आहे. असं जे जगताच्या अधिष्ठान रूपानं आहे ते सत्य. जगतामध्ये कितीही उलथापालथ झाली, फरक झाला, तरी ज्याच्या आहेपणाला यत्किंचित धक्का लागत नाही ते खरं सत्य. असं सत्य काय असेल? त्याला संस्कृतामध्ये सत्ता असं म्हणतात. सत्ता, सत्ता म्हणजे आता आपण सरकारची सत्ता म्हणतो, ती कशी आहे बघा. तुम्हाला माहिती आहे ना की आज साधा मनुष्य आहे, उद्या निवडून आला, जरा पुढे गेला आणि निवडून आल्यानंतर पंतप्रधान झाला की आणखी मोठा झाला. आज साधा मनुष्य आहे, सत्ता नाही. पुन्हा निवडून आला, थोडीशी सत्ता आली आणि पंतप्रधान झाल्यानंतर सर्व सत्ता आली. म्हणजे काय झालं आपण विचार करा. ही सत्ता जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला ती सूक्ष्म काहीतरी शक्ती होतीच. फक्त त्या खुर्चीवर बसली की तिचा संचार झाला. संचार म्हणजे कसा आहे? तो 24 तास आहे. तो खुर्चीवरतीच बसायला पाहिजे असं नाही, 24 तास संचार आहे. म्हणजे तो ग्रस्त कुठेही गेला, कशाही अवस्थेत असला तरी ती सत्ता आहे. याला अप्रतिम उदाहरण सांगतो आपल्याला. पंडित नेहरू जेव्हा वारले त्यावेळेला त्यांचा जो मरणोत्तर सन्मान, प्रेताचा सन्मान, दुसरं काय होतं? प्रेतच होत ना. तुमच्या आमच्या प्रेतामध्ये आणि त्यांच्या प्रेतामध्ये प्रेत म्हणून काय फरक आहे? पण त्यांना जी ती यात्रा काढली, प्रेतयात्रा, ती प्रेतयात्रा संबंध सत्तेचं पाठबळ घेऊन काढली. होय ना. याचा अर्थ असा की ती देहात असताना जी सत्ता होती ती देह गेल्यानंतर सुद्धा होती, फक्त प्रदर्शन केलं नाही. ती सत्ता त्यांच्या हातात काहीच नव्हतं, गेलेच होते. पण त्याला म्हणतात ना, विदाउट रॉयल मिलिटरी ऑनर्स डायड इन हार्नेस असं म्हणतात ना. कसं आहे मुद्दा सांगण्याचं आपल्याला काय की ही सत्ता जी आहे ही सूक्ष्म आहे, अदृश्य आहे, सर्वव्यापी आहे आणि व्यक्ती आली काय आणि गेली काय आहेच आहे. असं या जगतामध्ये काही जरी झालं, किंबहुना विश्वामध्ये तारे आले आणि गेले, इतकंच नव्हे संबंध विश्व आलं आणि गेलं तरी जे आहे ते सत्य. काय चाललंय असं अनुभव आहे का मला काही? हे मी भाषा बोलत असताना याचा मला अनुभव आहे का काही? आहे. माणसाला असं पाहावं, लहान मूल होतं, जन्माला आला तेव्हा कल्पना नव्हती मी कोण आहे काय आहे. वय झालं, मोठा झाला, कल्पनेच्या बाहेर पैसा मिळाला, कुटुंब वाढलं, जगात प्रसिद्धी झाली, हातून मोठं कार्य झालं आणि सगळं सोडून म्हातारा पेन्शन घेऊन बसला, निवृत्त होऊन बसला पेन्शन पेक्षा. का? समजा एक मिलिटरीचा पुढारी आहे, सेनापती होता आणि त्याला विचारलं काय ते अमके युद्धामध्ये तुम्ही काय केलं? अहो काय सांगा तुम्ही, असं केलं, मी तसं केलं, घेऊन केलं, तेव्हा केलं. बरं का? इतक्यामध्ये त्याला लघवीला लागली. ते बायकोला बोलावलं, त्याला मला धरून बाथरूम मध्ये नेणार. अरे ज्या रणांगणावरती एवढा पराक्रम गाजवला, ते बळ, ती शक्ती, ती सत्ता गेली कुठे? हे मी त्यावेळेला होतो. म्हणजे हे सगळं बदललं, अधिकार गेला, शक्ती गेली, मेंदूची शक्ती कमी झाली, सगळं झालं, मी तो. म्हणजे देहाच्या कोणत्याही अवस्थेमध्ये असं काहीतरी माणसात आहे की जे कधीही नाही असं होत नाही, आहेच आहे. हा अनुभव माणसाला असल्यामुळे या जगतामध्ये काही जरी झालं, उलटापालट झाली, तरी आहेपणानं जे आहे ते सत्य.
आणि ते आत्मस्वरूप आहे, कारण मला आत्मस्वरूपाचा मीपणाने अनुभव आहे. हे सत. पण हे सत कसं आहे? माझाच अनुभव असा आहे, जिवंत आहे, हे मेलेलं नाही, हे चेतनात्मक आहे, हे जाणीवमय आहे. कसं ते बघा. हा मी जो आहे, हा मी आहे हा सांगतो कोण कोणाला? अहो माझाच मला कळतो. मी आपल्याला एक उदाहरण देत असतो ना नेहमी. अहो तुम्ही नाही, तुम्ही असं काय करता? तुम्ही नाही, मी नाही म्हणजे म्हणता काय तुम्ही? मी आपल्याला विद्यारण्यांचं सांगितलं ना, अहम नास्मी हे म्हणत असताना या वाक्याचा करता जो अहम आहे तो आहे आणि तो म्हणतोय मी नाही. एवढा विरोध आहे बघा. हा मी कसा आहे? हा चेतन आहे, हा जिवंत आहे. तेव्हा मी मेलो हे शक्यच नाही माणसाला म्हणणं, कारण हा मी अमर आहे, हा मरतच नाही कधी. मरणाचा साक्षी असणारा जो मी आहे हा मी तो आहे. तो कसा आहे? शुद्ध जाणीव रूप आहे, तो चिन्मय आहे, चेतन आहे. म्हणून मला आहेपणाचे जर प्रत्यय असेल तर मला आहेपणाचा प्रत्यय जाणीव रूपाने आहे, जिवंतपणाने आहे. म्हणून विश्वाचं जे आहे असं तत्व आहे ते चिन्मयच असलं पाहिजे. म्हणून सत हे चिद रूपच असलं पाहिजे. आणखी एक माझं ज्ञान मला कसं होतं? तादात्म्यानं होतं. मी मला वेगळेपणाने पाहू शकत नाही, मी मीच. म्हणजे इथे फक्त प्रथम पुरुष आहे, द्वितीय आणि तृतीय पुरुष नाही. जगामध्ये द्वितीय आणि तृतीय पुरुष आहे. खरं आहे बरं का. व्याकरण सुद्धा माणसाच्या विचारशक्तीवरती बदललेलं आहे. आणि तर्कशास्त्र शिकवायच्या आधी व्याकरण आणि तर्कशास्त्राचा संबंध काय सांगावा लागतो? रिलेशन ऑफ ग्रामर टू लॉजिक. किंवा जे व्याकरण तर्कशास्त्रावरती अधिष्ठित नाही ते व्याकरण सदोष असलं पाहिजे. आणि पाणिनीच्या व्याकरणाची तारीफ अशी आहे की त्या काळी 2000 वर्षापूर्वी संस्कृत भाषेला त्यांनी अशी बांधली की याच्या पलीकडे तर्कानं भाषा बांधताच येणार नाही. आणि म्हणूनच युरोपियन लोकांना, विशेषतः जर्मन लोकांना अतिशय पहिल्यांदा आश्चर्य वाटलं असेल तर हा पाणिनी कोण होता ज्यांनी हे असं संबंध सूत्र रचले व्याकरण. आपल्या बाजूचे विषय मुद्दा सांगण्याचा आपल्याला असा की इथे फक्त प्रथम पुरुष म्हणजे माझं ज्ञान जे मला होतं ते माझ्या मीपणानेच होतं. याला तादात्म्यानं ज्ञान असं म्हणतात. माझं ज्ञान मला एक रूप होण्याने होतं. म्हणजे मी आहे आणि मी मला जाणतो हे दोन्ही एकच आहे. मी ज्ञानस्वरूपच आहे आणि ज्ञान हा चैतन्याचा धर्म आहे, जाणीवेचा धर्म आहे. म्हणून ते जे आहे सत्य ते ज्ञानरूपच आहे. मागे ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलंय की देवी सत्ता प्रकाश जगा आपण जो. सत्ता आणि प्रकाश म्हणजे ज्ञान हे दोन्ही एक रूपच आहे. आहेपण आणि आहेपणाचं ज्ञान हे दोन्ही एक रूपच आहे. म्हणून सत हे चिन्मयच असलं पाहिजे, अचित असणं शक्य नाही. थोडा धीर धरा, बाहेर सपोर्ट झाले. आनंद काय आहे? मी परमात सुरुवातीला सांगितलं आपण जो अर्थ समजतो तो नाही. आनंद ही तृप्ती आहे. आनंद म्हणजे समाधान आणि समाधान हा पूर्णतेचा गुण असल्यामुळे आनंद म्हणजे समाधान, पूर्णता. तेव्हा जे सत आहे ते ज्ञानस्वरूप आहे आणि ते पूर्णच असलं पाहिजे. अपूर्ण आहे ते आहे म्हणताच येणार नाही. या जगताची भानगड तीच आहे. जिकडे पाहावं तिकडे जगत अपूर्ण असल्यामुळे या जगताला खरं आहे पण आहे का नाही हे संशय येतो. नाही म्हणावं तर अनुभवाला येते, आहे म्हणावं तर शेवटपर्यंत टिकत नाही. म्हणून हे जग अनिर्वचनीय आहे. आचार्यांचं म्हणणं असं आहे, पुष्कळ लोकांनी आचार्यांचं म्हणणं समजूनच घेत नाही. ते जग नाही असं म्हणत नाही. इतका काही खोळा तत्वज्ञानी नव्हता तो. ते सामान्य माणसाला कळते ते न कळण्या इतका. मग त्यांचं म्हणणं असं की तुम्ही एक शास्त्र घ्या. असं आहे विज्ञानामध्ये एवढी शास्त्र आहे.
आता माणसाला की नाही जगाचं ज्ञान मिळवल्याशिवाय चैन पडत नाही. किंबहुना माणसामध्ये ज्या सहज प्रेरणा आहेत, प्रायमरी ड्राईव्ह, पूर्वी त्याला इन्स्टिंक्ट म्हणत, सहज स्फूर्ती आहे. अलीकडच्या मानसशास्त्रात त्याला प्रायमरी ड्राईव्ह असं म्हणतात, सहज प्रेरणा. या सहज प्रेरणामध्ये तुम्हाला माहितीये झोप, तहान, भूक आणि विश्रांती या अगदी जरूरच आहे. त्यानंतर कामवासना, खेळ. तुम्ही पाहिलं तर उंदराची 2 पिल्ल मला खेळतात आपसामध्ये, मांजराची पिल्ल तर खेळतातच. नाही इतकं नव्हे, माकडं असतात ना, माकडं आपल्या पिल्लांना खेळ शिकवतात. इतकं तर खेळाचं आहे. पण माणसामध्ये आहे अज्ञान. म्हणजे पत्ते जे बनवतात शनिवार रविवार, हे नॅचरल म्हणजे स्वाभाविक आहे, बरोबर आहे. यातून काही आपण हसण्याचं कारण नाही. आणि संतांचं सांगणं असं आहे की खेळाचंच एक स्वरूप नाटक आहे. खेळच म्हणतात की आता खेळ म्हणून. आणि जो मनुष्य आपल्या जीवनाकडे खेळ म्हणून पाहू लागला तो खरा रॅशनल म्हणजे विवेकयुक्त माणूस आहे. ऑल द वर्ल्ड इज अ स्टेज अँड मेन आर विमेन आर ऍक्टर्स. आपण आहोतच, खेळात खेळ खेळतो आपण. पण बाप म्हणला, एकाचा मुलगा म्हणून पास केला, एकाचा बाप म्हणून केला, एकाचा नवरा म्हणून केला, एकाचा काका म्हणून केला, एकाचा नौकर म्हणून केला. हे सगळे किती पार्टच आहे. त्याच्यात आपण नाटकात नाटक करतो ते मिळालं नाही की नाटक करतात किती आहे. ती एक कलाच आहे मोठी. म्हणजे अशी आहे, मी तो माझा कायम ठेवायचा आणि अंगावरती ते घेऊन असं दाखवायचं की वा काय बरोबर उपयोग सोडते. आणि या नाटकामध्ये खेळामध्ये गंमत अशी आहे, एका नाटकामध्ये एक मुख्य पार्टी आहे, हिरो, याचा नायक आणि नायिका. खरं याच्यावरती नाटक असतं नाही का, नायक आणि नायिकेवर. पण एखादा चपरासी आहे, एखादा पिऊन आहे, त्याचं काम जर उत्तम झालं तर त्याला बक्षीस मिळतं, नायक नाही गेलं मिळत नाही. खेळाची मजा अशी आहे. तेव्हा खेळाची आवड, त्याच्यामध्ये एक कुतूहल म्हणून आहे सहज प्रेरणा. हे मी बाकीचा मसाला का घालतो, हे डोक्याला का फील म्हणून घालतो, बाकी याचा संबंध नाही. कुतूहल, क्युरिओसिटी. लहान मुलं खेळणं दिल्यानंतर तोडतात. तुम्ही त्यांना पुस्तक द्या, फाडतात, किंवा भावली बिवली काही द्या, ते स्क्रू ब्यू का मोठ्या पेल्या स्क्रू ब्यू काढून पाहतात. आपल्याला असं वाटतं काय विध्वंसक क्रिया आहे बाई. नाही, हे कुतूहल आहे. आत काय आहे हे पाहण्याची जिज्ञासा. अहो इतकं कशाला, आपण माणसं कुतूहलाच्या पलीकडे जात नाही. रस्त्यावरती चालताना गर्दी आहे, काहीच आहात ऑफिसला जायचंय तरी डोकावून जाताना काय चाललंय, काय जरूर आहे वास्तविक नाही का, आहे का जरूर. मग याचं कारणच असं कुतूहल. आणि प्लेटोचं जो म्हणणं असं, फिलॉसॉफी बिगिन्स इन वंडर, कुतूहलात जन्म आहे. का नाही, अहो त्या बाजारानं सुद्धा हे झालं, हा तो ब्रह्म जिज्ञासा, ब्रह्म काय आहे समजा. अरे का, हे कुतूहल आहे. माणसाला कुतूहल कसलं आहे, जगाचं ज्ञान व्हावं हे कुतूहल. मग संतांना जगाच्या प्रवाहाच्या उलट का म्हणतात की जगाचं ज्ञान करून घ्यायच्या ऐवजी हा स्वतःच्या ज्ञानाच्या मागे लागतो, म्हणजे तोंड फिरवतो, म्हणून हा चक्रम ठरतो. नाही तुम्ही आम्ही चक्रमांचा समाज आहे असं म्हणायला हरकत नाही, सगळा नाही का, असंच म्हणायला पाहिजे. तर ह्या जगाच्या ज्ञानामध्ये मला सांगायचं ते पुढे आहे, ह्या जगाच्या ज्ञानामध्ये एवढा अवाढव्यपणा आहे की शेवटी संबंध विश्वाचा विचार माणूस करायचा. काय बुद्धीचं सामर्थ्य आहे बघा, त्याला ह्या जगाच्या ज्ञानानं चैन पडत नाही, संबंध विश्वाकडच्या मागे लागतो. घालून आकडेचा पोवाड व्हावे ब्रह्मांडाहून जाड, अशी बुद्धीची झेप आहे माणसाची. मग माणूस काय करतो त्यामध्ये, माणूस असा करतो तो एवढंच जग एकदम काय आपल्याला शक्य नाही, मग त्याची विभाग करा ना, डिव्हिजन ऑफ लेबर आणि मग स्पेशलायझेशन.
कसं ते सांगतो आपल्याला. पण जगाच्या अनुभवात काय दिसतं? दोन गोष्टी दिसतात, एक निर्जीव, आणखी एक सजीव. म्हणजे दगड, माती, धोंडे, झाड नाही, नदी, बर्फ, हे सगळे डोंगर, हे सगळे निर्जीव. आणि दुसरे सजीव, वनस्पती आहेत, पशु पक्षी, जनावर, माणूस. म्हणून याचे दोन विभाग केले माणसाने, निर्जीव आणि सजीव. आणि त्याच्यामध्ये शास्त्र वाढवली. मग ही भौतिक शास्त्र, इंग्लिश मध्ये त्याला फिजिकल सायन्सेस म्हणतात. मग दुसरी प्राण्यांची शास्त्र, त्याला बायोलॉजिकल सायन्सेस म्हणतात. आणि मानवी जीवनाचं एक शास्त्र, माणसाचं मन कसं, माणूस समाजपूर्ण कसा राहतो, संस्कृती कशी वाढवतो, परमार्थ कसा करतो, त्याची मूल्य काय, हे सगळं जे आहे हे सगळं व्हॅल्युएशन आहे. असे 3 विभाग केले. आणि प्रत्येक शास्त्रात तो चालला पुढे पुढे पुढे, एक नाही अनेक माणसं. समजा जीवशास्त्र घ्या. जीवशास्त्र म्हणजे जे जिवंत आहेत त्यांचं शास्त्र. मग जे जिवंत आहेत त्यांना जिवंतपण आहे, जीवन आहे. शास्त्र इतकं वाढलं जीवनापर्यंत आलं. आणि शेवटी म्हणजे जीवन काय ते कळत नाही. हे मला आपल्याला सांगायचं. फिजिक्स मध्ये, भौतिक शास्त्रामध्ये जडद्रव्य काय याचं संशोधन करता करता शेवटी आले म्हणाले काय सांगावं बुवा, अणूचा भेद करू नये हे शक्तिरूप दिसतंय, पण शेवटी जडद्रव्य काय आहे निश्चित सांगताय. मला म्हणायचंय काय, म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये माणूस चालला तर शेवटी जगाची अपूर्णता दृष्टीस पडते. जगाचं ज्ञान पूर्ण होत नाही. म्हणून कुतूहल बाहेर जोपर्यंत आहे तोपर्यंत माणसाला समाधान मिळणं शक्य नाही, कारण पूर्णता नाही. मग पूर्णता कुठे आहे? पूर्णता सत मध्ये आणि चित मध्ये आहे, भगवंताच्या ज्ञानामध्ये. आता भक्तीची भाषा वापरतो. जगाच्या ज्ञानामध्ये मनुष्याला समाधान नाही. एका ज्ञानामध्ये आहे जे भगवंताच्या ज्ञानामध्ये. ते भगवंताच्या ज्ञानामध्ये समाधान का? तर भगवंत हा स्वतः पूर्ण असल्यामुळे त्याच्याशी तादात्म्य झालं की याचंही ज्ञान पूर्ण होतं आणि याचं ज्ञान पूर्ण झालं की समाधान. आता थोडी पूर्णतेची एक गंमत आहे. पूर्णता म्हणजे काय? थांबलं, आता वाढता 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 संपला, आता पूर्ण झालं म्हणजे पुढे काहीच नाही. आणि आनंद तर असा आहे की त्याला अंत नाही. मग जे पूर्ण आहे ते वाढणं जर थांबलं तर मग त्याला पूर्णता कशी म्हणायची? जे पूर्ण आहे ते जर पूर्णत्वानच राहिलं म्हणजे वाढ थांबली तर ते पूर्ण नव्हे. पूर्णत्व ते की कितीही जरी त्याच्या मागे लागलं तरी ज्याच्या पूर्णत्वाचा अंत लागत नाही ते पूर्ण खरं आहे. म्हणून पूर्णत्व हे अनंत रूप असलं पाहिजे. आणि याच अर्थाने उपनिषदामध्ये सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म, सच्चिदानंद म्हटलं नाही तर आनंद शब्द असा उठायचा आहे. आणि याच अर्थाने तुकाराम महाराज म्हणाले, लाभाची या सोसे धावे पुढे धनाचा कृपण लोभी जैसा. काय करावं? हा आनंद असा आहे किती घेतला तरी पुरे असं वाटत नाही, अवीट आहे. म्हणून धनाचा कृपण असलेला लोभी माणूस जसा आणखी धन पाहिजे म्हणतो तसा हा अनुभव मला आणखी पाहिजे. हे सच्चिदानंद, हे सच्चिदानंद सर्वत्र आहे. ते स्वतः सिद्ध आहे. संपत हे स्वतः सिद्ध काय आहे? संस्कृतामध्ये स्व शब्दापासून 50 शब्द झालेले आहेत. तुमचं स्वराज्य काय हो? स्वपासूनच आहे. स्व या मीला संस्कृतामध्ये एवढं महत्व आहे. आणि असं खरं आहे बरं का, जी प्रधान संकल्पना असते तुमच्या संस्कृतीची प्रधान संकल्पना, त्या संकल्पनेप्रमाणे संबंध भाषेची वाढ होत असते व्यवहारात सुद्धा. किंवा इथे आत्मस्वरूपाला मीला अतिशय महत्व असल्यामुळे
संस्कृतात त्याला स्व म्हणतात. स्वपासून सगळे स्वानंद, स्वसंवेद्य, स्वयंप्रकाश, स्वतःप्रमाण, स्वतःसिद्ध, सगळे ते स्वतः सिद्ध काय. या सच्चिदानंदाला 3 विशेषण विशेष लावतात. पहिलं सुसंवेद्य. ज्ञानेश्वर महाराजांनी पहिल्या ठणक्याला दिलेला आहे, जय जय सुसंवेद्या आत्मरूपा. अतिशय मार्मिक आहे बरं. आपल्याला वाटतं सहज बोलून गेले नाही. दुसरं स्वयंप्रकाश आणि तिसरं स्वतःसिद्ध. इंग्लिश मध्ये याला सेल्फ व्हॅलिड असं म्हणतात. सेल्फ प्रूव्ड नव्हे, सेल्फ व्हॅलिड. हा तर्कशास्त्राचा शब्द आहे. आता थोडक्यात सांगतो. सुसंवेद्य काय? संवेदन पासून संवेद्य. संवेदन म्हणजे इंद्रियानी ज्याचा अनुभव येतो ती संवेदना. इंद्रियांचं ज्ञान कसं साक्षात आहे, प्रत्यक्ष आहे. आपल्याकडे आहे ना, चक्षुर्वै सत्यम. मी प्रत्यक्ष पाहिलं तेवढं खरं आहे. म्हणजे मी ऐकलं म्हणजे इंद्रियांची संवेदना ही साक्षात आहे, त्याचा संशय नाही. इतकी प्रत्यक्ष आणि जबर असते. इंद्रियांचं ज्ञान हे अतिशय पायाभूत आणि मजबूत आहे. जगाच्या बाबतीत ते इंद्रियांच्या ज्ञानाला अतिशयच महत्व आहे. त्याला संवेदना म्हणायची. आता ही जी संवेदना आहे ही इंद्रियांच्यावर अवलंबून आहे, इंद्रिय परावलंबी आहे. इंद्रियांना मर्यादा आहे. आपण कुठे तारे बघू शकतो, दुर्बीण वापरतो. दुर्बिणी सगळे तारे कुठे पाहतो आपण, ते जाऊ द्या. तुम्ही आपल्या शरीराची हाडं पाहू शकता का? नाही. मग एक्सरे मशीन आणली की स्वतःची हाडं पाहतात. इंद्रियांना मर्यादा आहेत. अहो तुम्हाला ते काही कलर ब्लाइंड लोक असतात, त्याला पिवळा रंग दिसतच नाही, पिवळा रंग पांढराच दिसतो त्यांना. म्हणजे इंद्रियांची मर्यादा. काही लोकांना वास येत नाहीत काही प्रकारचे. म्हणजे इंद्रियांची संवेदना जी आहे ही किती झालं तरी परपुष्ट संवेदना आहे. पण आत्म्याची संवेदना आहे ही आत्म्यातच आहे, म्हणून सुसंवेद्य आहे. याला अगदी सोपं उदाहरण, तुम्ही जागे झाला, गाढ झोपेत होता, जागे झाला, डोळे झाकून पडला आणि कुणी आलं नाही हो त्याला झोप लागली आहे. हा लेखाचा जागा असतो आतमध्ये, बाहेर झोपेचं सोंग आहे. याला विचारलं की तू जागा आहेस याचं गमक काय, ठरवायचं कसं? सुसंवेद्य आहे. मी जागा आहे मला माहिती आहे. म्हणजे माझ्या अस्तित्वाची जाणीव जी आहे ही दुसऱ्यावरती अवलंबून नाही, ही माझी मलाच कळते, म्हणून तो स्वसंवेद्य आहे. एकीने वेदांतातले शब्द आहेत आपण वापरतो, आपलं सहज आले म्हणून मी सांगतोय. मला सांगण्याची आवश्यक किचकट आहे. आता दुसरं स्वयंप्रकाश. याला ज्ञानेश्वर महाराजांनी 2 दृष्टांत दिलेले आहेत पूर्वीच्या वाङ्मयामध्ये त्यांच्या. ते असे, एक दिवा आहे, तुम्ही दिवा लावला, दिवा लागला आहे हे पाहायला दिवा आणावा लागतो का? ज्ञानराज म्हणतायत अरे आता दिवा स्वतःच सांगतोय की मी आहे. किंवा सूर्याचं उदाहरण दिलंय, सूर्याला प्रकाश आहे हे काही चंद्राचा प्रकाश घेऊन किंवा ड्युटी घेऊन दाखवावं लागत नाही, तो स्वयंप्रकाश आहे. तस मी कसा आहे हे काही दुसरं कोणी सांगावं लागत नाही, ज्याचं त्याला बरोबर कळतं. लोकांनी म्हणा आप बडे साधू आहे, हा आपला माझी समाधी बांधा, पण मी काय मी जाणतो. आणि साधूला जे आहे ते हेच असतं, तो भगवंताशी चिकटलेला असल्यामुळे कोणी स्तुती केली ते म्हणतो बेटा मूर्ख आहे, माझी अवस्थेला काय कळतीये. आणि जो निंदा करतो त्याला कळत नाही माझी काय अवस्था. म्हणून तो स्वयंप्रकाश. हे आपल्याला शिकायचं आहे. माझ्या अवस्थेचं ज्ञान मला आहे असल्यामुळे मी कोण आहे कसा आहे दुसऱ्याने कशाला सांगायला. अरे तुम्ही जगाला किती फसवालो, स्वतःला कशी फसवा. आणि स्वतःला फसवता येते म्हणून भगवंताला फसवता येत नाही, कारण मी तोच आहे. म्हणून स्वयंप्रकाश आहे. मला समजलं याच्याबद्दल संशय राहील, कारण मला समजणं हा बुद्धीचा धर्म आहे. बुद्धी आत्म्याने प्रकाशित आहे, ती घोटाळून होऊ शकेल. पण मी आहे, मी जागा आहे किंवा मी चांगला वाईट आहे हे सगळं ज्ञान आतमध्ये असल्यामुळे
जगाला काही वाटू दे, माझं मला बरोबर कळलं. मला ज्ञान झालंय का नाही ईश्वराच्या बाबतीत सांगतोय, हे काही दुसरं कोणी सांगावं लागत नाही. आणि म्हणूनच भारतीय वाङ्मयामध्ये ज्या 3 प्रचिती आहेत, शास्त्र प्रचिती, गुरु प्रचिती आणि आत्मप्रचिती, या सगळ्यामध्ये आत्मप्रचितीला नंबर 1. मी आपल्याला 2 उदाहरणं नेहमी सांगत असतो या आत्मप्रचितीची. ती अशी, पहिलं उदाहरण समर्थांचं दासबोधामध्ये. या ग्रंथानाम दासबोध, गुरु शिष्यांचा संवाद. येथे बोलिला विशद भक्तिमार्ग. बरं, हे झालं. भक्तीचे नियोगे देव, निष्ठे पावती मानव, ऐसा आहे अभिप्राय ये ग. बरोबर, कबूल. अहो म्हणाले या ग्रंथाला आधार काय? हो ना, आलाच प्रश्न. तुम्ही हा ग्रंथ लिहिला, याला आधार कोण घेतले? ते म्हणाले गुरुगीता, गर्भगीता, ही गीता, ती गीता, वेद आणि वेदांत, सगळे 5-25 ग्रंथांची नावं सांगितली. आणि ते सांगून म्हणाले बहुत संमतीचे ग्रंथ येथे बोलले मुख्यत्वे आत्मप्रचिती सहित. ते ग्रंथ म्हणतात म्हणून नाही, मुख्य आत्मप्रचिती हे त्यांनी सांगितलं. ज्ञानेश्वर महाराज किती नम्र होते तुम्हाला माहितीये. समर्थांचं एक समजलं बाबा, जरा क्षत्रिय बाणा होता, त्यांचं बोलणं जाणं जरा ते निराळच होतं सगळं. ते आपण नेहमी म्हणतो ना, ठकासी आणावा ठक, ठटासी उद्धट, आणि जैसास तैसा भेटे तेव्हा मजा नशी थाटे. मजलिस म्हणजे सभा असा अर्थ आहे बरं का. ते केम्ब्रिजला काय मजलिस आहे ना, इंडियन मजलिस. मजलिस म्हणजे सभा. म्हणजे भांडण रंत केव्हा दोघं तुल्यबळ पाहिजे, तेव्हा मग शिव्या गाडीत भांडण बरोबर ना. असला हा मनुष्य त्यांच्या आत्मजीव. पण ज्ञानेश्वर महाराज म्हणजे मूर्तिमंत नम्रता. या पृथ्वीवरती संबंध अनुकूल असून मोठा ब्रह्मज्ञानी, चांदेवाला नमवणारा महायोगी, मोठ्या मोठ्या कवींना मान खाली लावणारा महाकवी, आणि न भूतो न भविष्य असा शिष्य, असा हा पुरुष इतका नम्र होता की बोलायची सोय. म्हणजे असं म्हणाले ज्ञानेश्वरीतच आहे की मी आपली स्तुती काय करू. गुरुला म्हणाले काय म्हणून मी आपली स्तुती करू. हे सगळं स्तुती करून सांगितलं बरं का. स्तुती केली आणि म्हणाले आता काय करू मी, माझे शब्द हरले. मग म्हणले मी काय, आणखी काय राहिले, स्तुती करायचं काय राहिलंय, निवांत तुझ्या पायावरती डोकं ठेवण्याचं तेवढं राहिलंय. काय नम्रता. त्याने अमृतानुभवामध्ये भगवंताला म्हणजे श्रीकृष्णाला आणि शंकराला आव्हान दिलं. विषय असा चाललाय किंवा सुखसंगेन बध्नाती ज्ञानसंगेन चानघ, असा भगवद्गीते श्लोक आहे की ब्रह्मज्ञानी पुरुष झाला, अहम ब्रह्मास्मी हा अनुभव आला की अज्ञान जाऊन ज्ञान येत. पण ते ज्ञान सुद्धा वृत्ती ज्ञान असल्यामुळे हा बांधला जातो बरं का. मी ब्रह्मा आहे ही वृत्ती असल्यामुळे तो बद्ध होतो, तो बांधला जातो, पूर्ण मोक्ष नाही. शिवसूत्रामध्ये ती शिवसूत्र मिळत नाही. ज्ञानेश्वर महाराजांच्या वेळेला असली पाहिजे. तेव्हा शिवसूत्रामध्ये सुद्धा शंकरांनी ज्ञान बंधन करत असं म्हटलेलं. विषय चालला ज्ञान बंधन करत, तेव्हा म्हणाले शिवसूत्रामध्ये शिवानी ज्ञान बंधन करत असं म्हणतात. किंवा भगवद्गीतेमध्ये ओवी सांगतो वैकुंठीचे मी सुजाणे. श्रीकृष्णाबद्दल बोलताना प्रेमच येतं त्यांना एकदम. वैकुंठीतला ज्ञानी, सुजाण म्हणजे उत्तम जाणणारा. वैकुंठीचे मी सुजाणे, ज्ञानापाशी सत्वगुणे बांधिजे, हे बोलणे बहु केले. गीतेमध्ये म्हणजे पुष्कळ सांगितलं. परिशिवे का श्री वल्लभे, काय बघा आव्हान आहे. हा 16 वर्षाचा मुलगा या दोघांना आव्हान देतोय. कोणाला? एक नाथ परंपरेचा आदिनाथ शंकर, त्याला ज्या परंपरेमध्ये हे राहिले त्या परंपरेचा मूळ पुरुष, मूळ देव आदिनाथ शंकर त्याला. आणि इकडे भगवद्गीतेमध्ये परमात्मा स्वरूप म्हणून ज्याचं वर्णन केलं तो श्री वल्लभ म्हणजे श्रीकृष्ण. हे दोघं जरी म्हणले तरी आम्ही मानणार नाही. माझा अनुभव तसा आहे म्हणून मी मानतो.
आमचा अनुभव तसा नसता, मी हे नसतं मानलं. काय बघा, मला अगदी नेहमी या विज्ञान पंडितांची आठवण होते की अशी, की अरे तू म्हणतोय व्हॉट आर फॅक्ट्स, फॅक्ट्स आर सुप्रीम, नाही का? विज्ञानामध्ये तू म्हणतोय, हा म्हणतोय म्हणजे आइन्स्टाईन म्हणतो म्हणून नाही, फॅक्ट्स दाखव. तू ते आहे ना, बाप दाखवण्याचे श्राद्ध कर, तशापैकी आहे. विज्ञानाची फार जबरदस्त प्रतिज्ञा आहे, प्रत्यक्ष काय ते दाखवा, म्हणजे मग तुमचा सिद्धांत खरा. आणि हेच आइन्स्टाईनच्या बाबतीत झालं ना. त्याच्याने तो लाईट असा होईल म्हणून बकरी होऊन होईल, तेव्हा ते ग्रहण पाहिलं आणि त्याबरोबर त्यांनी सांगितलं ते उशीर होईल, होईल, ते खरं ठरलं म्हणून त्याची थेअरी मानली, नाही कोण मानली. सांगण्यात येतो आपल्याला असा की स्वतः सिद्ध म्हणून जे आहे ते स्वयंप्रकाश आणि स्वतः सिद्ध असतात. आता हे स्वतः सिद्ध म्हणजे काय? सिद्ध म्हणजे पाक सिद्ध झालाय, सिद्ध धातू पासून आहे, तयार करणे, पक्वान्न होणे, म्हणजे तयार वस्तू होणं, याला स्वतः सिद्ध. दुसरं असं प्रमाण सिद्ध, आम्ही सिद्ध केलं, ते मी युक्तिवादाने सिद्ध केलं. तर इथे कसं आहे, तर्काच्या अतीत असल्यामुळे याला तर्काचा सिद्धांत लागत नाही, हे आपणच सिद्ध स्वतः तयार आहे. म्हणजे या जगाच्या रचनेमध्ये अशी एकच वस्तू आहे, याला अधिष्ठान रूप असणारी, की जी कधीही बदलत नाही, जी वाढत नाही, कमी होत नाही, जी पूर्णातच पूर्ण आहे आणि ज्याला काहीही करायला सिद्धपणा लागत नाही. सिद्ध नाही, ती स्वतः सिद्ध. म्हणून तो जो उपनिषदातला मंत्र आहे, पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते, हे जे आहे ना ते आहे की त्याला काहीही संस्कार केला तरी ती बदलत नाही, संस्कार न केला तरी आहे तशीच राहते, अशी ती वस्तू ती स्वतः सिद्ध आहे. म्हणून परमात्मा ही एकच वस्तू अशी आहे की ज्याला चिकटला असताना प्रपंचाचा फापट पसारा भूल दिसू शकतो. ज्ञानेश्वर महाराजांनी दुसऱ्या अध्यायामध्ये एक दृष्टांत दिलेला आहे, तसा की म्हणाले एका सुपामध्ये तुम्ही धान्य आणि भूस सुपामध्ये घातलं आणि ते सूप फडफडवलं, तर भूस जसं उडून जातं आणि धान्य खाली राहतं, तसं ह्या जगताचा विचार केल्यानंतर सगळं परत प्रमाण आहे, दुसऱ्याने सिद्ध केलेलं आहे, स्वतः प्रमाण एकटा तेवढा राहतो, तो मी आहे, तोच परमात्मा स्वरूप, पण ते स्वतः सिद्ध आहे. मी आपल्याला सांगितलं तुम्ही जागे आहात, हे काही सिद्ध करावं लागत नाही. तुम्ही डोळे झाकून बसलं तर ध्यान करता असं म्हणा, पण जागे आहे म्हणून स्वतः सिद्ध. हा संबंध कडे बसू नाही. तेनेच सर्व जाणितले, हेही म्हणणे फेकुले, जे तया सर्व उरले द्वैत नाही. मी जाणलं हे म्हणत असताना मी आणि जे जाणायचा भेद आला, तो भेदच नाहीसा झाला, परमात्मा स्वरूपच झाला. रामकृष्णांच्या चरित्रामध्ये आहे की नैवेद्य शेवटी ती फुलं डोक्यावर वाहिली, देवीला वाहायची फुलं आपल्या डोक्यावर वाहिली आणि तो नैवेद्य स्वतः त्यांनी खाल्ला. नाही, आणखी तुम्हाला सांगतो, आपल्याला चमत्कारिकच वाटणार. एकदा एक कुत्र पत्रावळीवर खात होत, हे गेले जवळ बंधू मला देखील आहे म्हणून त्याच्या त्या पत्रावळीतलं खावलं. आजकालच्या काळामध्ये जिथे इन्फेक्शन येतं ना पोहतं, तिथे हे चमत्कारिकच वाटायचं नाही का. घरचं अन्न खाऊन सुद्धा याला जुलाब होतात, इतके इन्फेक्शन येतात. अशा लोकांना परमात्मा सांभाळतो बरं का. खरं त्यांना तुम्ही शेण खायला घातलं तरी अंगी लागेल त्यांच्या, आणि याला बासुंदी घातली तर अंगी लागायची नाही, अशी स्थिती आहे. तसं काही करा अशा माझ्या म्हणण्यात नाही. समर्थांचे की नाही जनस्वभाव गोसावी म्हणून एक प्रकार आहे. आमचा गुरु काय मोठा आहे, काच मध्ये गटाराचं पाणी पितो म्हणून आमचा गुरु मोठा आहे, असे वर्णन केलं आहे त्यांनी त्यामध्ये बरं का. म्हणजे चमत्कारिक कल्पना अशा. पण सांगायचं की हे द्वैतच नाही, जाणायचं वेगळं असं उरलंच नाही. आणि याला उत्तम उदाहरण सांगतो. तुम्ही रागावलात म्हणजे रागावले 10 अंक मोजा. अरे कधी बोलला 10 अंक मोजतो, याला भान कुठे आहे मी रागावलोय. ज्याला मी रागावलोय जाणीव आहे ना, तो रागावलाच नाही. खरंय, कारण राग तुमच्याशी तादात नव्हतो त्यावेळेला की मी रागरूपच होतो. आणि म्हणून ध्यानात ठेवा, भावना ही भगवंताकडे लवकर नेते. का? भावनेशी तादात्म्य झाल्याशिवाय भावना नाही.
म्हणजे तादात्म्य बुद्धीची होऊ शकत नाही, बुद्धी द्वैतात राहते, कालाची बंधत आहे, भावना पलीकडे नाही, फिलिंग. म्हणून भावनेनं भक्तीनं लवकर जोडतं, याचा अर्थ तोच आहे. आणि तेच पुढे ज्ञानेश्वर महाराज सांगितलं जातं, म्हणून माझी भजना उचित तोची अर्जुना, गगन जैसे आलिंगना गगनाच्या. आता की नाही 5-6 दृष्टांत आहेत. भक्त भगवंताशी एक रूप होतो, किंवा हा ज्ञानी भगवंताशी परमात्म स्वरूपाशी एक रूप. एक रूप होण्याच्या ज्या क्रिया आहेत त्या क्रिया तर नाहीत, कारण तू झालाच आहे, ती साधना होईल. मग एक रूप होण्याची अंग कोणची आहे तेवढं दाखवता येईल. पहिला गगनाचा अनुभव. काय सांगू तुम्हाला, अनुभव वर्णन करण्याची खूबी आहे ज्ञानराजांची. गगन म्हणजे काय, सगळीकडे व्यापणार, सगळ्याला पोटात घेणार विशालत्व, हे खरं गगनाचं लक्षण आहे. तेव्हा भगवंताचा भक्त अतिशय विशाल असतोय, लक्षात ठेवा. पहिली गोष्ट आपल्याला माहिती आहे ना, मॅग्नॅनिमस, ग्रेट नव्हे, बोगस आहे सगळं ते. मॅग्नॅनिमस मोठ सगळं, म्हणजे त्याची दृष्टी इतकी विशाल असते ती बोलायशिवाय. तुम्हाला हसायला येईल, पण ते विनोबाचं जे जगत जे आहे ना त्याचा खरा अर्थ आहे. त्यांच्या मनात किती होतं ते जाऊ द्या, पण जय भारत जय हिंद म्हणायचे ना, ते म्हणायचे ही आपुलची दृष्टी का, जय जगत का म्हणत नाही. पण ज्ञानराजांचं एक पाऊल आणखी पुढे आहे, हे विश्वाची माझे घर. मग खरं सांगू का, ज्ञानेश्वरींची दृष्टांत तुम्ही बघा, विश्वाच्या खाली येतच नाही. अवहाज संसार सुखाचा करीन, आनंदे भरीना तिन्ही लोक. ध्यानात ठेवा, अरे तुमचं घर दार राष्ट्र समाज हे भांडण नाही, तिन्ही लोक विशालत्व. म्हणून गगन जैसे गगन आले. म्हणून परमात्म स्वरूपाचा अनुभव माणसाला अतिशय विशाल करतो. हे एक गमक आहे. ज्या माणसाजवळ आकुंचितपणा यत्किंचित नाही, सहवासाला राहिलं की कळेल की तो खरा मोठा, तो खरा ज्ञानी. किंबहुना असं म्हणा, ज्ञानी पुरुषाच्या अंगी अतिशय विशालत्व असते, कोणताही भेद. दुसरं, क्षीरसागरा परगुणे, ही जे क्षीरसागरपणे अमृतची होऊन मिळणे, अमृतीचे. आपल्याकडे असं आहे, समुद्राला अतिशय गांभीर्य आणि खोली आहे असं म्हणतात. समुद्राचा दृष्टांत हा गांभीर्य आणि अथांगपणा या दृष्टीने देतात. त्याचा अंत खोली कळतच नाही. म्हणून समुद्र, त्या क्षीरसागर, तो समुद्र हा साधा समुद्र क्षार आहे ना, खारट आहे. हा क्षीरसागर म्हणजे आनंद समुद्र. म्हणजे परमात्म स्वरूप हा आनंद सागर असल्यामुळे परमात्म स्वरूपाचा आनंद जो आहे तो त्यासारखाच असला पाहिजे. दृष्टांत असा आहे, तुम्हाला क्षीरसागर तुमच्या घरी पाहुणा आला तर त्याला पक्वान करायचंय, मेजवानी करा. परगुणे म्हणजे पक्वान, त्याला मेजवानी द्यायची आहे. तर मेजवानी देण्याकरता, क्षीरसागराला मेजवानी देण्याकरता क्षीरसागरच जणू व्हायला पाहिजे, त्याशिवाय मेजवानी नाही. तसं परमात्म स्वरूपाचा आनंद भेवायला परमात्म स्वरूपाचाच आनंद आहे, दुसरा नाही. म्हणून हा याचा आनंद सच्चिदानंदच आहे. तिसरं, अमृत जेवून मिळणे, अमृती जेवी. परमात्मा कसा आहे, अमर आहे. तुम्ही अमर झाल्याशिवाय त्याच्याशी शक्यती आहे. दुसरी गोष्ट आहे, अमृत रसमय आहे. अमृत हे रस म्हणजे तो रस प्यायल्यानंतर पुन्हा रस घेण्याची इच्छा राहत नाही, त्याच्यामध्ये तृप्ती आहे. म्हणून परमात्मा स्वरूपाचा अमरत्व होऊन सुद्धा त्याच्यामध्ये तो रमतो, तो बाहेर येऊ वाटतच नाही. बाहेर या, त्या आनंदातून बाहेर येणं नको त्याला. म्हणून आम्ही 15.5 मिळवणे, ते 15.5 व्हावे, तेवी मी झाली संभवे भक्ती माझी. 15.5 त्या काळचं उचकीच लागली असती, काय 15.5 कुठे. तेव्हा 15.5 म्हणजे 100 नंबरी सोनं. 100 नंबरी सोन्यात तादात्म्य करून टाकायचं असेल तर हिंका सोनं घातलं तर तादात्म्य व्हायचं नाही. 15.5 त्यात म्हणजे शुद्ध सोनं घातलं तर शुद्ध सोन्याची तादात्म्य पावे. सोन्याचं काय झालं, सोनं ह्या जगातलं सगळ्यात किंमतवान आहे. अगदी सर्व संस्कृतीमध्ये, सुमेरियन संस्कृतीमध्ये,
इजिप्शियन संस्कृतीमध्ये, ग्रीक आणि भारतीयांना तर विचारूच नका. पहिल्यांदा मला वाटतं ते सोनं काढलं मुलांनी काढलं ना, लोकांच्या घराचं काय सोनं काढलं मुलांनी काढलं, त्याला माहितीये बरोबर. आणि अजून सुद्धा मी एका व्यापाऱ्याला विचारलं, लोक सोनं विकत घेऊन ठेवतात, म्हणजे इतका भाव असून सुद्धा सोन्याला म्हणजे सुप्रीम व्हॅल्यू आधार कारण. तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांनी ते म्हटलेलं आहे की या जगामध्ये उत्तमात उत्तम नाही, याच्या पलीकडे चांगलं नाही असं काही जर असेल तर सोना, त्या सोन्यामध्ये जर मिसळायचं असेल तर तसंच सोनं पाहिजे. तसं परमात्मा स्वरूपाचं मंगलात मंगल या जगात नाही, आणि ते मंगलात मंगल जायचं असेल तर तुम्हाला मंगल व्हायला पाहिजे तरच जास्त. देवी मी झाल्या संभवे भक्ती माया, हागा सिंधूसी आणि होती तरी गंगा कैसेरी मिळती, म्हणून मी न होता भक्ती अन्वयो आहे. अन्वय आणि व्यतिरेक अगदी थोडक्यात सांगतो आपल्याला. एक हार आहे, त्या हारामध्ये दोरी असते, त्या दोरीमध्ये वेगळी वेगळी फुलं असतात, पानं फुलं असतात. फुलं प्रत्येक वेगळं पाहू शकता तुम्ही, हारात ती दोरी सगळी एक. तसं या संबंध विश्वामध्ये अंतर्यामी रूपानं दोऱ्यासारखा जो आहे त्याला अन्वय म्हणायचं. आणि प्रत्येक वस्तू जी वेगळी वेगळी आहे त्याला व्यतिरेक म्हणायचं. अन्वय व्यतिरेक, अन्वय व्यतिरेक हे शास्त्री लोक इतकं रोगत दाखवतात, त्याने फुकट बरोबर त्याला की नाही संस्कृतामध्ये सुंदर आहे. यदाभावे यदभावा, यद अभावे यद अभावा, ते नाही म्हणजे दुसरं नाही. आणि मग कारण भावे कार्य भावा, जे आहे ते आलं कारण आणि कार्य आलं, तो अन्वय. जे नाही ते नाही. याला इंग्लिश मध्ये तर्कशास्त्रामध्ये जॉन स्टुअर्ट मिलने ज्या इंडक्शनच्या 5 मेथड्स दिलेल्या आहेत, पद्धती दिलेल्या आहेत, त्याची तिसरी जी आहे ती जॉईंट मेथड ऑफ अग्रीमेंट अँड डिफरन्स, ती हे आहे. मेथड ऑफ अग्रीमेंट म्हणजे अन्वय, मेथड ऑफ डिफरन्स म्हणजे असं बघा, अग्रीमेंट इन द मेथड ऑफ डिफरन्स हे व्यतिरेक आहे. म्हणजे कसं, भक्ती ही अन्वयानेच होऊ शकते. जेथे जेथे पाहावं तिथे तो दोरा पाहणं, जेथे जेथे पाहावं तिथे त्याचा हात पाहणं, तो अंतर्यामी आहे पाहणं, हा अन्वय. आणि हे ते नाही, हे ते नाही, हे ते नाही, नेती 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 म्हणून जग संबंध नाहीच करून आता काय उरलं, तो उरला, तो आहे व्यय. तेव्हा ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत, फार सुरेख दृष्टांत दिलाय, भक्ती हा अन्वयाचा धर्म आहे. जेथे पाहावं तिथे तो आहे. माझ्यामध्ये, माझ्या माणसामध्ये, माझ्या जीवनात घडणाऱ्या घटनामध्ये प्रत्येक ठिकाणी तो आहे. ही सत्ता सच्चिदानंद सत्ता आहे ना, मग ती असेल तर तो आहे. पण याला दृष्टांत काय दिलाय, सिंधूशी म्हणाले गंगा एकरूप होते, गंगा सिंधूशी एकरूप होते. जर गंगा ही सिंधूपणा घेऊन नसती, सिंधू मध्ये जे गुणधर्म आहे ते गुणधर्म त्या गंगेत नसते, तर ती तादात्म्य पाहू शकली नसते. म्हणजे गंगा ही वाहते आहे, प्रवाह हा कालप्रवाह आहे, आणि सिंधू हा हालचाल करतो पण प्रवाह नाही. म्हणून ती इटर्निटी, तो अनंत काल, आणि हा साधा काल, हा साधा काल त्या अनंत कालामध्ये जातो. म्हणजे जीव हा कालबद्ध असलेला जीव अनंत कालामध्ये विलीन होणं म्हणजे भक्ती आहे. काय कल्पना रम्य आहे हो. मला प्लेटोचं वाक्य आठवतं, टाइम इज द मुव्हिंग इमेज ऑफ इटर्निटी. काळ काळ काय आहे, तो अनंत काळ जेव्हा तुमच्यासमोर सरकत सरकत जातो त्यावेळेला त्याला तुम्ही काळ म्हणता. खरा काळ अनंत काळ आहे. तेव्हा सिंधू मध्ये कालरूप आहे, कारण अनंत काळ म्हणला तरी काळ आहे ना, तेव्हा तो सिंधू सारखा त्याच्यात लाटा येत असतात, पण वाहणं नाही, ते वाहणं गंगेत आहे. म्हणून दोन्ही काल आहेत, एक न वाहणारा आणि वाहणारा. परमात्मा सुद्धा कालरूपच आहे. कालोस्मि लोकात क्षयकृत प्रवृद्धो, ही जी दिव्य कल्पना आहे 11व्या अध्यायातली, की काळाची सत्ता सगळ्यांच्या वर आहे, आणि त्या काळामध्ये तुम्ही जे आकुंचित काल बनलेला आहात ते विलीन होणे, याचं नाव भक्ती. म्हणजे याचा साधा अर्थ असा की माझ्या जीवनातल्या ज्या घटना आहेत, ज्या कालबद्ध आहेत, त्या सगळ्या भगवंताच्या हातात देणं म्हणजे भक्ती आहे.
काय दिव्य कल्पना की नाही. मग मला कालाचं बंधनच नाही. तुला जे करायचं, जेव्हा करायचं, जसं करायचं ते तू कर. तुझ्या हातात दिलेलं आहे. आणि हेच भगवद्गीतेचं मर्म आहे की कालच सगळ्यांच्यावर साम्राज्य गाजवतो. तेव्हा भीष्मंच द्रोणंच जयद्रथंच कर्णं धान्यानभियोधवीरान मयैव वैते निहता पूर्वमेव. अरे कालचक्रामध्ये त्यांचा मृत्यू मी ठरलेला आहे. तू नुसता निमित्त मात्र भवसंदेशास, काय दुसरं करायचं कारण नाही. मी या वर्तमान भूत भविष्य या भेदामध्ये राहणारा मी अनंत कालामध्ये विलीन झाला की भक्ती झाली. मग त्याला वेगळे पण नाही. हे सांगून शेवटी म्हणतात ऐसिया लागी सर्व प्रकारी तैसा कल्लोळू अनन्य सागरी तैसा माते अविधारी भजन विलाजो. कल्लोळ म्हणजे लाट. लाट त्या समुद्रामध्ये, समुद्रातून उत्पन्न होते, समुद्रात राहते, समुद्रात विलीन होते. इतक्या अनन्यपणे त्या समुद्राशी तादात्म्य पावते. तसा हा जीव अनुभवाचं केंद्र, सेंटर ऑफ एक्सपिरियन्स, हा कालचक्रामध्ये राहणारा, हा कालचक्रामध्ये राहिल्यासारखा दिसून अनंत काळामध्ये राहतो. त्याला आणखी भक्ती काय होती म्हणतात. मग सूर्य आणि प्रभे एकवंती जेणे लोभे तो पाडू मानू लाभे भजनात. सूर्य आणि प्रभा यांची योग्यता जशी एक. प्रभा गेली तर सूर्य गेला, सूर्य गेला तर प्रभा गेली. किंबहुना त्याने मागे एक दृष्टांत असा दिलाय की हा जो भक्त असतो कसा पतिव्रतेसारखा असतो की सूर्याच्या मागे मागे प्रभा जाते. सूर्य जिकडे जाईल तिकडे प्रभा. तसं भगवंताशी, सूर्याशी प्रभा जशी अनन्य आहे तशी भगवंताशी हा जसा अनन्य होतो. आणखी भक्तीचं साधन काय, एकच म्हणले लक्षण मला सांगता येईल. असं सांगून हा संबंध 15व्या अध्यायाचा बोला. आता शेवटचा जो श्लोक आहे किती गुह्यतमं शास्त्रम, हे सगळं जे मला आता तुला सांगितलं हे तू बुद्धिमान कृत्यकृत्यष्ट भारत, तू हुशार आहेस, कृतकृत्य होऊन जा. याच्यावर ज्या 10-15 ओव्या लिहिलेल्या आहेत ते त्याचा संबंध उपसंहार आहे. तो पुढच्या रविवारी जानकी राम राजा